लहुजी साळवे हे लोकमान्य टिळक सरांनी म्हटल्याप्रमाणे लोकमान्य आहेत का भटमान्य आहेत हे आपण शोधले पाहिजे। अशा या भटमान्य टिळकांचेही गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना म्हटले जाते। म्हणजे याची चिकित्सा होणं गरजेचं आहे। तत्कालीन परिस्थितीचा जर आपण चिकित्सा केली अभ्यास केला तर असं लक्षात येते की 18व्या शतकात 17व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे पेशवाईचा कालखंड होता त्या कालखंडात पेशवाई ही या देशामध्ये बहुजन समाजावरती अत्यंत हीनकारक अन्यायकारक परिस्थिती निर्माण करणारी ही पेशवाई आणि या पेशवाईच्या कालखंडामध्ये जिथे उच्चवर्णीय ब्राह्मणांना सावलीचाही विटाळ होत होता अशा सावलीचाही विटाळ होणाऱ्या उच्चवर्णीय टिळकांना या कनिष्ठ वर्णीय लहुजी वस्ताद गुरु साळवे यांचा स्पर्श कसा जाणवला यांचा स्पर्श कसा मानवला आणि यांचा स्पर्श घेऊन त्यांच्या तालमीमध्ये टिळक हे शिष्य म्हणून कसे स्वातंत्र्य लढ्यामध्ये लहुजी साळवेकडून कोणते नेमके धडे घेतले आहेत हा खरा प्रश्न आहे। आणि चिकित्सेच्या आधारे जर आपण हा विचार केला तर हे कदाचित शक्य झालेलं नसेल असं माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या विचार करणाऱ्या व्यक्तींना वाटू लागते की आजच्या स्थितीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जातीवरून धर्मावरून विचारावरून इतके उच्च शिक्षण जरी घेतलं असेल त्यांच्यापेक्षा चांगल्या कपड्यामध्ये राहत असलो त्यांच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये जरी राहत असलो तरी आजही 21व्या शतकामध्ये जातीयतेचा जो किडा आहे तो किडा त्यांच्या डोक्यामधून गेलेला नाही। आणि 17व्या 18व्या शतकामध्ये भटमान्य टिळकाच्या डोक्यातून कसा गेला असेल आणि टिळक लहुजी वस्तादांना गुरु कसे मानले हा मोठा प्रश्न आहे। समाजाला भ्रमित करणार समाजामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आजच्या सारख्या सभेची गरज आहे असं मला वाटते। प्रकारची जर गाणी आपण जयंतीमध्ये वाजवत आहोत आणि त्या जयंतीमध्ये या अशा गाण्यावरती नाचून आणि वाजून जयंती साजरा करत असू तर लहुजी साळवेंचं तर ब्राह्मणीकरण झालेच आहे। त्यापेक्षा पुढची स्टेप म्हणजे आपलंही ब्राह्मणीकरण वैचारिक दृष्टिकोनातून ही यंत्रणा मनुवादी यंत्रणा करत आहे आणि आपण कळत न कळत त्याला बळी ठरत आहोत।